नमस्कार मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. चला तर वेळ न घालवता आपण माहितीकडे वळूया. मित्रांनो, आजकाल वाढलेलं वजन, बाहेर आलेलं पोट, सततचा थकवा, अपचन, गॅस आणि शरीरात जडपणा जाणवणं ह्या समस्या जवळपास प्रत्येक घरात दिसतात. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करतात, महागड्या पावडर वापरतात किंवा उपाशी राहण्याचा प्रयत्न करतात. पण काही वेळा आपल्या स्वयंपाकघरातच असणाऱ्या साध्या गोष्टीतच शरीरासाठी सर्वात जास्त फायदेशीर ठरतात. मी रोज दह्यामध्ये 2 खास पदार्थ मिसळून खायला सुरुवात केली आणि काही दिवसातच शरीरात खूप छान बदल जाणवू लागले. पोट हलकं वाटू लागलं, चेहऱ्यावर चमक आली, शरीरातील सूज कमी झाली आणि पूर्वी टाईट होणारे कपडे सैल वाटू लागले. या मिश्रणाची सुरुवात होते ताज्या दह्यापासून. शक्यतो घरचं ताजं दही वापरलं तर अधिक फायदा होतो. दह्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटतं आणि वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा कमी होते. वजन कमी करताना प्रोटीन खूप महत्त्वाचं असतं, कारण ते शरीरातील स्नायूंना ताकद देतं आणि अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत करतं. दह्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि बी ग्रुपची जीवनसत्वांही भरपूर असतात. त्यामुळे हाडं मजबूत राहतात, शरीरात ताकद टिकून राहते आणि थकवा कमी जाणवतो. दह्याचा अजून एक मोठा फायदा म्हणजे त्यातील प्रोबायोटिक्स हे आपल्या पोटासाठी आणि आतड्यांसाठी खूप उपयुक्त असतात. त्यामुळे पचन सुधारतं, गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि शरीर हलकं वाटू लागतं. अनेक वेळा पोट फुगल्यामुळे किंवा शरीरात पाणी साचल्यामुळे आपल्याला वजन वाढल्यासारखं वाटतं. दह्यातील पोटॅशियम शरीरातील अतिरिक्त पाणी संतुलित ठेवायला मदत करतं, त्यामुळे ब्लोटिंगची समस्या देखील कमी होते. यानंतर लागतो तो भाजलेलं जिरं. जिरं थोडक्यात लोखंडी तव्यावर मंद आचेवर हलकंसं भाजून घ्यायचं आहे. जास्त भाजू नका, फक्त त्याचा सुगंध येईपर्यंत परता. लोखंडी तव्यावरती भाजल्यामुळे त्याचे गुण अधिक वाढतात. जिऱ्यामध्ये फायबर, आयर्न, झिंक, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे शरीराचा मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करतात. आपण जे अन्न खातो ते व्यवस्थित पचन, शरीराला ऊर्जा मिळते आणि चरबी साठण्याचं प्रमाण कमी होतं. जिरं पचन सुधारतं, अपचन कमी करतं आणि बराच वेळ पोट भरल्यासारखं ठेवतं. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि ओव्हर इटिंग टाळता येते. यानंतर येते काळी मिरी. काळ्या मिरीमध्ये पिंपरीन नावाचं घटक असतं, जे मेटाबॉलिझम वेगाने वाढवण्याचं काम करतं. त्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते. काळी मिरी पचन सुधारते, शरीरातील जडपणा कमी करते आणि शरीरात ऊर्जा टिकवून ठेवते. मात्र काळ्या मिरीचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. जास्त प्रमाणात घेतल्यास त्रास होऊ शकतो, त्यामुळे फक्त 2 चिमूटभर काळी मिरी पावडर पुरेशी असते. आता हे मिश्रण आणखी फायदेशीर बनवण्यासाठी त्यामध्ये थोडासा गूळ मिसळला जातो. गुळामध्ये दह्यातील चांगले बॅक्टेरिया अधिक सक्रिय होतात, त्यामुळे गट हेल्थ सुधारायला मदत होते. गुळामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरातील कमजोरी कमी होते, थकवा कमी जाणवतो आणि गोड खाण्याची इच्छा देखील नियंत्रणात राहते. विशेषतः महिलांमध्ये आयर्नची कमतरता खूप दिसून येते, त्यामुळे योग्य प्रमाणात गूळ खाल्ल्यास शरीराला चांगला फायदा मिळतो. हे मिश्रण तयार करण्यासाठी एका वाटीत ताजं दही घ्या. त्यात अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि 2 चिमूटभर काळी मिरी पावडर मिसळा. त्यानंतर थोडासा गूळ घालून सगळं व्यवस्थित एकत्र करा. सुरुवातीला कमी प्रमाणात वापरा आणि शरीराला सूट होत असेल तर पुढे प्रमाण थोडंसं वाढवू शकता. हे मिश्रण दिवसातून फक्त एकदाच घ्यायचं आहे. सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात हे घेणं अधिक चांगलं ठरतं. रात्री दही खाणं टाळावं, कारण काही लोकांना ते जड जाऊ शकतं. मी हे मिश्रण मुख्यतः सकाळच्या नाश्त्यात घेतलं. सोबत आधी भाजी, चपाती, मूग, चणे किंवा अंकुरित पदार्थ घेतले तर अधिक फायदा होतो. यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळतं आणि दिवसभर भूक नियंत्रणात राहते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात कोणताही दिखावा नाही. साध्या घरगुती गोष्टी योग्य पद्धतीने वापरल्या तर त्या शरीरासाठी खूप प्रभावी ठरू शकतात. मात्र हे मिश्रण खाल्ल्यानेच वजन कमी होईलच असं नाही, त्यासोबत काही सवयी बदलणंही खूप गरजेचं आहे. जंक फूड, मैद्याचे पदार्थ, जास्त साखर, थंड पेय, सतत बाहेरचं खाणं कमी करा. रात्रीचं जेवण हलकं ठेवा. शक्य असेल तर दररोज थोडा वेळ व्यायाम, चालणं किंवा योगा करा. पुरेशी झोप घ्या आणि दिवसभर भरपूर पाणी प्या. शरीराला योग्य विश्रांती मिळाली तर वजन कमी होण्याची प्रक्रिया अधिक चांगली काम करते. उन्हाळ्यात हे मिश्रण विशेष फायदेशीर ठरतं, कारण दही शरीराला थंडावा देतं आणि पचन सुधारतं.
काही दिवस नियमितपणे हे घेतल्यावर तुम्हालाही शरीरात बदल जाणवायला लागतील. पोट हलकं वाटेल, सूज कमी होईल, चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल आणि शरीरात एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. साध्या गोष्टींमध्येच आरोग्य मोठं रहस्य लपलेलं आहे. फक्त त्या योग्य पद्धतीने नियमित वापरणं महत्त्वाचं आहे.